कोण आला रे कोण आला असा कसा येत नाही जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी वंदे आवाज कुणाचा वंदे आवाज कुणाचा कोण आला रे कोण आला आता कसं वाटतंय कोण वाटते बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव चौथ्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांना यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळ या ठिकाणी त्यांना स्थान मिळालेलं आहे। आपण त्यांच्या मूळ गावी मादनी या ठिकाणी आहोत। त्यांचा परिवार जो आहे तो या ठिकाणी आहे। त्यांच्या परिवारात नेमकं उत्साहाचं वातावरण कसं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहेत। त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत। काका काय सांगाल, कसा आनंद तुम्हाला वाटतोय? हे मंत्रिपद मिळतंय केंद्रामध्ये, काय सांगाल? केंद्रामध्ये पहिल्यांदा आम्हाला मंत्रिपद मिळून राहिलेलं आहे, याचा आनंद तर फार आहेच। पण जे आमचे नातेवाईक मंडळी यांनाही सुद्धा असा कारण झालेला आहे की जे बाहेर दोन्ही जिल्ह्यात आहे की सर्व लोकांचे विरोधकाचे फोन होते की यावेळेस खासदार प्रतापराव जाधवचं कसं मुळी जमत नाही, हे तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहेत। पण जे आम्हाला सांगितले होतं की आम्ही पांडुरंगाच्या पायथ्याशी बसलो, गजानन महाराजाच्या पायजवळ बसलो आणि आम्ही त्यांना हाक दिली, देवा आम्हाला सांभाळणारा तूच आहे, यावेळेस तू आम्हाला सांभाळ। आणि त्यांनी आम्हाला हाक दिली, आमच्या हाकाला त्यांनी आवाज दिला आणि आज खासदार प्रतापराव जाधवचा त्या दिवशी 4 तारखेला विजय झाला आणि आज त्याचे मंत्रिमंडळामध्ये मोदी साहेबांसोबत ते शपथ घेत आहेत। याच्यापेक्षा आम्हाला मोठा दिवस कोणताही आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला सापडणार आहे। कसा आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे मादनी गाव? या मादनी गावामध्ये फार मोठा रात्री 7 वाजता मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे। घरोघरी दिवे पत्त्या लावणार आहेत। या गावामध्ये भव्यदिव्य अशी मिरवणूक काढणार आहे। गावातले कार्यकर्ते एवढे काही उत्साहात आहेत, सगळे कार्यकर्ते तयार आहेत। सगळे ते डीजे लावून पत्त्या लावून आज फटाके फोडून मोठा जल्लोष या मादनी गावामध्ये ते करणार आहेत। त्याचा आवाज प्रतापराव जाधव पर्यंत नक्कीच पोहोचेल। मोठा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। दिवाळी सारखा दिवे लावून या ठिकाणी उत्सव साजरा केला जाणार आहे। प्रतापराव जाधव यांचे काका जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। काका काय सांगाल, आज मंत्रिपद मिळत आहे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सोबत, काय सांगाल? आजचा दिवस हा सोन्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि खूप आनंदाचा दिवस आहे आणि सर्व मिळून मिसळून सर्व जाती जमातीचे सर्व लोक आम्ही एकत्र येऊ। आज नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या केंद्रामध्ये आम्हाला जे मंत्रिपदाचं स्थान मिळून राहिलं तर त्याच्यामध्ये खूपच आनंदाची एक बाब आहे। आणि आमचे जे एकनाथरावजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या सर्वांच्या याने आमच्या मेहकरचे आमदार रायमुलकर साहेब, पूर्णच आमचे जेवढे बुलढाणा जिल्ह्यामधले जेवढे आमदार मंडळी आहे या सर्वांची साथ मिळाली आहे। संजयजी कुटे असतील, आकाशजी फुंडकर असतील, आमचे खेडेकर शशिकांतजी खेडेकर साहेब असतील, संजय गायकवाड साहेब, शिंगणे साहेब असतील, या सर्वांचेच मोलाचं काम झालेलं आहे आणि सर्वांनाच आम्हाला मदत केलेली आहे आणि त्या सर्वांच्याच आशीर्वादानं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो। त्यांचे खूप खूप आभार आहेत। काकू या ठिकाणी आहेत। काकू, कसा संवाद असतो खासदार साहेबांचा? काय नेहमी आल्यानंतर तुमच्याशी चर्चा होत असेल, काय सांगता? इथं येतात, माझे ऑपरेशन वेळ माझी खूप काळजी घेतात, विचारतात, मग दर्शन घेतात, बोलतात, तेव्हा बाहेर पडतात, आल्या परत काळजी घेतात माझी। आज मंत्री होणार आहेत, काय मंत्री खूप आनंद वाटते मला आज। हो, काकू तुम्हाला काय वाटतंय? आज केंद्रात मंत्री होणार आहेत, शपथ घेणार आहेत। आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। आज दिवाळी दसरा आहे आमच्यासाठी। खूप सगळ्यांनी आमचं सगळं हे केलं, त्यांच्यासाठी आम्ही खूप आनंदात आहोत। निश्चितच परिवारासाठी आजचा हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जात आहे। त्यांचे काका जे आहेत लहाने ते आपल्यासोबत आहे। काका काय सांगाल, कसं आज आनंद उत्सव म्हणजे कॅबिनेटमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात त्याने शपथ घ्यायला भेटून आलं आणि आज आम्हाला आज खूप आनंद होऊन राहिला आम्हाला की आज प्रतापरावांचा कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून हे झालं। काकू तुम्ही काय सांगाल, खासदार साहेब आल्यानंतर कसे त्यांचं घरी आल्यानंतर? ते घरी आले, माझे पुतणे आहेत, मी ते घरी आले की त्याचा हार घालून कोण टिळा लावून त्याचं स्वागत करेल, ही आनंदाची बाब आहे। आजचा दिवस सोनिया परी, मी आज रात्री गावात फिरून त्याची स्वागत करणार, मिरवणूक काढणार आहे।
निश्चितच या ठिकाणी जे आहे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मूळ गाव जे आहे हे मादनी, या मादनी गावामध्ये मोठा आनंद आणि जल्लोष या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे. भाऊ, काय सांगाल, काय भावना आहे आजच्या तुम्ही? आजचा म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आमच्या गावाला विठ्ठल आणि गजाननाच्या कृपेनं बघायला मिळालेला आहे. त्याचा आनंद गगनात मावे नसत आहे. गावात जसा आनंद आहे तसा तालुक्यात, जिल्ह्यात, आजूबाजूच्या वाशिम, अकोला जिल्हा परिसरातून सुद्धा आम्हाला बघायला मिळतो आहे. आणि या आनंदात निश्चितच भाऊचं जे अपेक्षा आहेत भाऊकून त्या निश्चितच पूर्ण होणार आहे आणि विकासाला गती मिळणार आहे, एवढे मात्र निश्चित. या ठिकाणी जे आहे बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिमंडळपदी स्थान मिळालेलं आहे. त्याचा आनंद या मादनी गावामध्ये त्यांच्या मूळ गावी देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.